नमस्कार मित्रांनो, भिवापुरी मिरची ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण आहोत भिवापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये। 15 सप्टेंबरला राज्यातील 434 ITIमध्ये संविधान मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले। संविधानासंबंधी विविध पुस्तक संविधान मंदिरात ठेवली जाणार आहेत। या पुस्तकाचे वाचन करून विद्यार्थी आणि समाजातील इतर लोक संविधानाबद्दल विस्तृत माहिती घेणार आहेत। उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या हस्ते हा उद्घाटनाचा सोहळा पार पडलेला आहे आणि ऑनलाईन पद्धतीने सर्व गव्हर्नमेंट ITIमध्ये प्रोजेक्टरद्वारे हा सोहळा सर्व विद्यार्थ्यांना आणि लोकांना बघता येणार आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचतील अशी अपेक्षाही यानिमित्त उपराष्ट्रपती यांनी व्यक्त केली आहे। भिवापूर ITIमध्ये सुद्धा संविधान मंदिराचा लोकार्पण सोहळा अतिशय उत्साहामध्ये पार पडला। या कार्यक्रमात तास येथील माननीय सरपंच श्रीरामे सर उपस्थित होते। तसेच तास या गावातील समता सैनिक दलाच्या महिलाही मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। तसेच कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरिता माननीय नगरारे साहेब नागपूर येथून या कार्यक्रमास उपस्थित झाले। ॲडव्होकेट धनविजय मॅडम यांनी संविधान विषयावर विशेष मार्गदर्शन केले। या कार्यक्रमात तास येथील उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक वृंद आपल्या सर्व विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते। तसेच भिवापूरमधील विद्यानिकेतन शाळा व बॉईज हायस्कूल येथील शिक्षक वृंदांनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली व कार्यक्रमाची शोभा वाढवली। भिवापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील माननीय प्राचार्य पवार सर तसेच इतर संपूर्ण शिक्षक कर्मचारी आणि ITIतील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रम पार पाडले। भारतीय राज्यघटना वैशिष्ट्यपूर्ण आहे। भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जागृतीसाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशी आशा आहे।